तू मुजुमदारांची सून होणार. त्या घराच्या चाव्या तुझ्या हातात येणार. आणि नुसती सून नाही बरं का, तू या घराची मालकीन होणार. मालकीन. हा. कसले क्लासेस चालू आहेत पोरीचे? हे ते क्लासेस म्हणजे हेच म्हणजे नाही थायडे तू पण ना. क्लासेस कसले क्लासेस? अगं तिला मी हेच सांगत होतो की आता धैर्यसोबत बाहेर चालले तेव्हा मुजुमदारांच्या सुनानी आदबीनं राहिलं पाहिजे. कुळाचा मान राखला पाहिजे. वर तोंड उलट उत्तर, पुरुषांच्या पुढे पाय, असं काही करून चालणार नाही. हेच तिला सांगत होतो. हा. आवरलं असेल तर निघूयात का? हो. भास्कर आणि विलास कुठे? त्यांनाही सोबत घेऊन जा. आई ते घरी नाहीयेत. नाही? कुठे गेलेत? माहित नाही. आज होळी आहे नाही का? मग तर काय निमित्तच मिळालं यांना. चावी अरे झालीच होती तयार? नाही अजून बाकी. ते मला जरा बाहेर जायचं होतं. ये की मग जाऊन. अगं तसं नाही, मावशीकडे जायचंय लांब. तू चल की माझ्या बरोबर. मी अगं आत्ताच ते तुला सांगितलं ना मी की ते होळी कव्हर करायला जायचंय मला. काय अर्जंट आहे का? हा अर्जंट म्हणजे अर्जंटच आहे तसं. आई काय झालंय का? काय झालंय सांग बघू. तू ते होळीसाठी जाणार आहेस तिथं ते मुजुमदार पण असतील काय? अच्छा, म्हणजे हे सगळं तुझ्या डोक्यात चालू होतं तर? अगं तू कशाला एवढं टेन्शन घेतेयस? हा. अगं परत तिथं तुमचं काहीतरी भांडण बिंडण झालं म्हणजे? अगं नाही काय भांडण बिंडण होणं. मी अशी गेले आणि अशी आले बघ. तू टेन्शन नको घेऊ. आता एक छानशी स्माइल दे बघू मला. ये बा. आलीस मी. होलिका माते आता हे वेगळं संकट नको. वाह, चांगलं काम केलं. आता याच्या पुढे पण असंच काम करायचंय आणि ते काम उद्याच्या उद्या झालं पाहिजे. होणार की, तुम्ही काळजीच करू नका. आता भाऊची फक्त बदनामी झाली आहे. उद्या भाऊ अजून फेमस होणार. त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होणार. वा मर्दा, शाब्बास. हे घे. चूक नकोय काय? नाही होणार. चल जा. पाहिजे घ्या. दादा आता खरी होळी पेटणार. Cheers.
आता याचे पोस्टर लावायची काय गरज होती? सावे सोड ना ग, एवढा चांगला माहोल आहे उगाच आपण काहीतरी बडबडायचो आणि सगळा माहोल बिनसायचा. अगं पण आता आपण ज्या कामासाठी आलोय ते करू. चल. Mm-hmm.